हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मवियाची ट्रायडंट हॉटेलवर तासाभरापासून बैठक सुरू। राऊतांसह नाना पटोले, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, केसी वेणुगोपाल बैठकीसाठी उपस्थित। जागा वाटपावर चर्चा सुरू। विजय शिवतारे दौंड दौरा अर्धवट सोडून पुण्यात परतले। विजय शिवतारेंच्या भेटीसाठी मंत्रिमंडळातील एक मंत्री पुण्यात। एकनाथ शिंदेंना भेटूनही शिवतारे अजित पवारांविरोधात लढण्यावर ठाम। पुण्याच्या घरी पत्नी असल्यानं मत द्यायचंय का? सुनेत्रा पवारांवरनं शिवतारेंचा अजित पवारांवर निशाणा। माझ्या विचाराचा खासदार निवडून द्या। बारामतीत जशी कामं केली तशी कामं पुरंदरमध्ये करेन, अजित पवारांचं मतदारांना आश्वासन। छत्रपती संभाजीनगर जागेचा ठाकरे गटातील तिढा सोडवण्याचा प्रयत्न। चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित। रामदास दानवेही इच्छुक असल्याची माहिती। वसंत मोरेंनी घेतली संजय राऊतांची भेट। सामना कार्यालयात मोरेंची राऊतांशी चर्चा, तर पुण्यात वॉशिंग मशीन नको, वसंत मोरे यांची प्रतिक्रिया। पुण्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांशी चांगलं ट्युनिंग। काँग्रेस पक्षातूनही माझ्याविषयी चांगला विचार होऊ शकतो, वसंत मोरे यांचं सूचक विधान। उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय पक्ष घेईल, पक्ष सांगेल तसा प्रचार करणार। वसंत मोरेंच्या संभाव्य उमेदवारीवर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र। कमळ चिन्हाऐवजी दुसऱ्या चिन्हाची राणांकडनं चाचपणी। 10 चिन्हांपैकी एक चिन्ह देण्याची पत्रातनं मागणी। लोकसभा निवडणुकीच्या तारखांची उद्या घोषणा। निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता वेळापत्रक जाहीर करणार। निवडणुकीच्या घोषणेनंतर देशभरातनं आचारसंहिता लागू होणार। देशभरात 6 ते 7 टप्प्यात लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता, तर महाराष्ट्रात 3 ते 4 टप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता। काहींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे। मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर जोरदार निशाणा। मुंबईकर काहींच्या दातांचं ऑपरेशन नक्की करतील म्हणत ठाकरेंचा खोचक टोला। सोमवारी मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळतील, आश्चर्य वाटेल असे अनेक जण आमच्याकडे येतील, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचा दावा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।